नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNLनं शुक्रवारी ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले। यामध्ये कंपनीनं 262 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। 17 वर्षांनंतरच प्रथम कंपनीला नफा झालाय। या अगोदर BSNLने 2007 मध्ये नफा कमावला होता। दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी BSNLच्या तिमाही निकालाचं वर्णन टर्निंग पॉइंट असं केलंय। त्यांनी सांगितलं की कंपनीनं सेवा विस्तारावरती आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यावरती लक्ष केंद्रित केलंय। सिंधिया यांच्या मते BSNLने मोबिलिटी FTTH म्हणजेच फायबर टू द होम आणि लीज लाईन सेवांमध्ये 14 ते 18% वाढ केलेली आहे। BSNLच्या ग्राहकांची संख्या डिसेंबरमध्ये वाढून 9 कोटी झाली। जूनमध्ये ग्राहकांची संख्या 8.4 कोटी होती। सिंधिया म्हणाले की आजचा दिवस BSNL आणि भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी फार महत्त्वाचा आहे। BSNLने 17 वर्षांमध्ये प्रथमच आर्थिक वर्ष 2024-25च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये निव्वळ नफा कमावलाय। BSNLच्या मोबिलिटी सेवांच्या उत्पादनामध्ये 15% वाढ झाली आहे, तर FTTH सेवांमधून मिळणारं उत्पन्न हे 18% आणि लीज लाईन सेवांचं उत्पन्न हे 14% वाढले। BSNLच्या नफ्याचं कारण हे नेटवर्क विस्तार, खर्चामध्ये कपात आणि ग्राहक केंद्रित सेवांवरती लक्ष केंद्रित करणं ही प्रमुख कारणं आहेत। BSNLनं आपला आर्थिक खर्च आणि एकूण खर्च कमी केलाय, ज्यामुळे कंपनीला मागील वर्षांच्या तुलनेमध्ये 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा जो तोटा होता तो कमी करण्यास मदत झाली। कंपनीने नॅशनल वायफाय रोमिंग BITV म्हणजेच सर्व मोबाईल ग्राहकांसाठी मोफत मनोरंजन, IFTV म्हणजेच FTTH ग्राहकांसाठी इंटरनेट TV यांसारख्या नवीन सेवा देखील आता सुरू केलेल्या आहेत। यामध्ये सिंधिया म्हणाले की आम्हाला पूर्ण आशा अपेक्षा आहे की या वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये केवळ BSNLचं उत्पन्न वाढणारच नाही, तर खर्च नियंत्रणात ठेवताना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तोट्यातही लक्षणीय घट होईल। गेल्या 4 वर्षांमध्ये BSNLचा EBITDA 1100 कोटींवरून 2100 कोटी रुपये झालाय। सिंधिया म्हणाले, हा तिमाहीतील नफा BSNLसाठी एक मोठा बदल आहे, कारण आता कंपनी संपूर्ण भारतामध्ये 4G सेवा सुरू करते। कंपनीने 1 लाख 4G टॉवर स्थापन करण्याची योजना आखली आहे। त्यामुळे 75,000 टॉवर हे उभारलेले आहेत आणि सुमारे 60,000 टॉवर अजून कार्यरत आहेत। जून 2025 पर्यंत सर्व 1 लाख टॉवर सुरू होतील अशी सरकारची अपेक्षा आहे। BSNLने आपल्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा आणि सेवांचा दर्जा सुधारण्याचा संकल्प केलाय। मंत्री सिंधिया यांनी सांगितलं की BSNLचं उत्पन्न चौथ्या तिमाहीमध्ये वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होऊ शकते। तर मग मित्रांनो, तब्बल 17 वर्षांनंतर BSNLला प्रॉफिट झालाय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।